सरप्राईज करा. नाद नाद. त्याचा मेनू आहे तांबडा पांढरा रस्सा आणि कोल्हापुरी चिकन. स्वागत है आपके भाई के इस नए वाले ब्लॉग में. डे 2 वैसे तो डे 3 आहे आज, पर म्हणजे मी लास्टचा म्हणजे येण्याचा आणि कालचा ब्लॉग एक डे 2चा मी ब्लॉग बनवला. दुसऱ्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे पार्ट 2. तो जसं तुम्हाला मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलंच का आज आम्ही थोडासा सांगली एक्सप्लोअर करणार आहे. सो आता आम्ही फ्रेश वगैरे झालो ओकेमध्ये. इज्जत लिखेला का लिखेला रेडी हो गया है आपका भाई. सो आता आम्ही थोडं निघालोय. सगळेजण मंडळी आमची आलेली आहे. आम्ही कुठं चाललोय काय माहिती नाही. आम्ही नक्की चाललोय कुठं, पहिली डेस्टिनेशन ते समजलंच तुम्हाला. सगळ्यात आधी त्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी रिपब्लिक डे. आज 26 जानेवारी. तुम्ही थोडा लेट हा ब्लॉग बघाल ना, आता मी आता सांगून ठेवतो. आम्ही निघालोय सगळेजण आणि आधी आमको पेट पूजा करना पडेगा. तो नाश्त्याचा काहीतरी जुगाड करायला लागेल आम्हाला. आधी आम्ही संगमेश्वर मंदिर म्हणजे इकडे आहे तो आधी करतोय. त्याच्यानंतर आमचा प्लॅन नाश्ता करायचा आहे. आता संगमेश्वर टेम्पल बघत होतो, पण ते जाम आतमध्ये आहे, झमेला आहे म्हणजे जायला. तिथं आम्हाला लोकेशन वगैरे व्यवस्थित भेटत नाही. तर आता आम्ही चाललोय गणपती टेम्पललाच. किंग गाडी भारी भारी इथं सिनरी आहेत. आणि राजूभाई आपला नुसता गाडी झोपतोय, येतोय, बसतोय आणि डायरेक्ट नॉन स्टॉप झोपतोय. व्हिडिओ ना काढत ना काय नाही. बघा रस्ता किती खतरनाक रस्ता दिसताय. तर राजूभाईला कमेंट मध्ये 2-3 शिव्या द्या. बघा स्कॅम झालाय. हा बघा, हा पण मंदिरचा गणपती बाप्पाचाच आहे. जरा आम्ही जो आम्हाला जिथं जायचं होता तो दुसरा मंदिर आहे. आणि इथं आम्हाला मॅपने गलत घेऊन जाते. तर आता गाडीजवळ बघू. आम्ही दोघंच आधी चेक करायला आलेलो. थोडासा स्कॅम हो गया हमारे साथ. ऊस ढापल्यात गाईज. इथून तो आम्हाला मंदिर पाहिजे होता गणपती बाप्पाचा, तो टोटल दाखवतोय आता इथून 37 किलोमीटर. म्हणजे आम्ही टोटली उलटा आलोय. तो तुम्ही बघू शकता इथं अजून 51 मिनिटं दाखवतोय. तर आता सगळ्यात आधी आपल्याला पेट पूजा करायला लागेल. विचार केलेला विदाऊट नाश्ता करून गणपती बाप्पाला दर्शन घ्यायला जाऊ, पण थोडासा प्लॅन मध्ये आमच्या चौपट झालाय प्लॅन आमचा. तो आता इथून आम्ही पहिला जाणार आहे पेट पूजेसाठी. एकदम फायनल डिसिजन आहे. लुक ॲट देम गाईज. आता आम्ही नाश्ता करायला फायनली थांबलेलो आहे. एवढ्या जागेवर ते थांबलो म्हणजे नाश्तावाला इकडे भेटतच नाही. जिलेबीच होती. आता समोसे भेटलेत. तर काम चालवण्यासाठी काहीतरी खावं लागेल. खाली पेट मेरे दिमाग की बत्ती नाही जलती. कधीपासून आमचा एक पण प्लॅन अजून झाला नाही. सगळी मम्मीला कुठल्या तरी मंदिरात जायचा होता, तो नंतर तो गणपती मंदिरात गेलो. मॅपने आपल्याला चुकीचा नेला. आता आधी पहिला नाश्ता करेंगे. तो चाय नाश्ता अभी ओके मध्ये हो गया है. तो होता समोसा. पण लवकर डेस्टिनेशन वर जायचं आहे आम्हाला. त्या दिवसात आपल्याला सांगली एक्सप्लोर करायचा होता, पण आपल्याला मॅपने थोडासा दगाबाज केलाय. मॅपने मी टायमात आपल्याला जास्त पॉइंट फिरायचे होते. जे काय आहे ते तुमच्या समोरच आहे. आलो नाही. आता आम्ही मंदिराजवळ पोहोचलोय. म्हणजे जिथून आम्ही राहतो तिथून एक 10-15 मिनिटाच्याच अंतरावरती हा मंदिर होता. पण आम्ही जाम फिरून आलोय. तर कसं आहे मंदिर सांग जरा सगळ्यांना. एकदम भारी मंदिर आहे. आतमध्ये आम्ही जाऊ. बघण्यासारखं आहे मंदिर. मस्त वाटलं. तुम्ही पण कधी येताय सांगलीला तर इथं एक नक्की व्हिजिट करा.
आणि अजून इथं अजून मंदिर आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. असे सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. वाला आहे हा मेन मंदिर आहे. आणि इथं असे मी जे मंदिरं दाखवले असे 4 मंदिर आहेत. मंदिराची बॅक साईड आहे. सरप्राईज करा. मागे तुम्ही बघितलं पण असेल ते नवग्रहस्त्र. आता आपल्याला थोडीशी शाळेची पोरं पण भेटलेली छोटीशी, त्यांना त्याच्यासोबत आपण फोटो पण काढलाय. जाम खुश झाले ते पोरं. आता आमचा मंदिर फिरून झालाय. आता आम्ही मंदिरातून निघालेलो आहे. मस्त वाटलं एकदम मंदिरात. आबा कसं वाटला? एकदम भारी. आता आम्ही इथून चाललोय नरसिंहा टेम्पल साठी. गाईज आमच्यासोबत परत स्कॅम झालाय. इथं आता मी मॅप टाकून बघतोय तर 20 किलोमीटर दाखवतोय आणि इथं 1.6 किलोमीटर दाखवतोय. आणि आता आम्ही आहे इथं आणि आम्ही याच रस्त्याने 2-3 वेळा आलोय आणि हा रस्ता मॅप फिरून परत त्याच रस्त्याने न्यायला लागलाय. इथून 20 किलोमीटर दाखवतोय. तो आता आम्ही आमच्या रूमकडे जातो. बघू आता तिकडून काय जवळ पडतोय, नाही तर मग रूमवर यांना सोडून मग आपण जाऊ कुठेतरी फिरायला. गाईज इथं जाम डेंजर परिस्थिती आहे मॅपची. आम्ही लवकर फिरण्यासाठीच लवकर निघालेलो, पण आम्हाला काय मॅपने फिरून दिलं नाही. तर आता आम्ही मम्मीने त्यांना रूमवरती सोडलाय आणि परत चाललोय आता एक ठिकाणी. आता मी त्या जागेचं नाव नाही सांगते कुठं चाललोय, पण इथून चाललोय आता त्याच्या डेस्टिनेशनवर पोहोचून. म्हणजे गाईज एवढा फिरतोय आम्ही इथं सांगलीत, तिथं पोहोचून मॅप सांगतोय. म्हणजे मॅप दुसऱ्याच जागेवरती स्टार्टिंगला सकाळी. तर आता आधी आम्ही तिथे जाऊन चेक करतो, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. आता आम्ही तिघंच आहे गाडीत, मी गौरव आणि राजू भाई. आता टाइम झालाय 12:21 आणि किती वाजेपर्यंत आम्ही येणार आहे बघूया. आता रस्ता तर आहे 25 मिनिटाचा, पण रिटर्न यायला पण तेवढाच टाइम लागणार आहे आम्हाला रूमवरती. तूफान काय मालगाडी. मालगाडी बघा केलेली. काय बघा भेटला रे? लेंडकांचा फार्म सगळीकडे पेरलेली फार्मिंग केलेली रे. आपला तिरंगा काय दणक्यात लहरतोय, दणक्यात. जय हिंद. काय पण बोला, पण सांगलीमध्ये मॅपच्या भरोश्यावर आम्हाला तरी त्या रूटला जायचो का? मॅप येणा बनवतोय गाईज. सांगलीकरांची कृपा. आता नेक्स्ट आता जर का हा आम्हाला लोकेशन बरोबर नाही दाखवला तर आता आम्ही मॅप शेतात घुसवतो डायरेक्ट. शेताच्या रस्त्याला कसा जायचा माणसाने? मॅप बघा काय रस्त्याला फिरवतोय मॅप. मी वैतागलो आता. तास मध्ये आज निघालेलो सांगली एक्सप्लोर करायला. सांगली तर एक्सप्लोर करतोय, पण 2-3 वेळा त्याच रस्त्यांवर फिरतोय. आमचा ठाणे पण काही वर्षा आधी असाच दिसायचा. असं वाटतं की आम्ही आमच्या जुन्या जांभळी नाक्याला फिरतोय. मला तर वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये जाऊन जरूर सांगा. आता आम्ही नुसता वन साइड फिरतोय. इकडं रस्ता, इकडं तिकडे मॅपने फसवला. इकडे चला, आता जर तिकडं. गाईज सांगलीकर कोण असेल तर मला सांगा, इकडे काय जिलेबी फेमस आहे का काय? आम्ही नाश्त्याला पण शोधतो, सगळीकडे जिलेबी दिसतात. आणि इथे एक उमेदवाराकडून मोफत जिलेबी वाटप आहे. तर काय विषय इकडे जिलेबीचा? जिलेबी फेमस आहेत का? माणसांना इकडे जास्त आवडते जिलेबी, हे सांगा जरा मला. त्यांना काय सांगली वडापाव बिडापाव आम्हाला नाश्ता शोधायला किती वेळ लागला का? आम्ही
आलोय आतमध्ये गल्ल्यांमध्ये तुम्ही बघू शकता मॅपच्या भरोश्यावर इकडं कुठं आलोय. इथे नरसुंगा काहीतरी गृह आहे तिकडे. आता राजू बघायला गेलाय तर काय माहिती आता इथे आहे का नाही तर बघू आता काय आहे काय नाही. आता मला खरंच वैताग आलाय आता काय करू नि काय नाही. गाईस गाडी लावली मी मागं तर एवढा लांब आपल्याला मॅप घेऊन आलाय. बघू एक्सप्लोर मारू आपण एक्सप्लोर मारू. गाईस मंदिरातून जाऊन तर आलो. भारी मंदिर होता. आमचा मॅपने जाम वेळ वाया घालवलाय. सो आता तर आमचा हे नरसिंहा आणि गणपती टेम्पल फिरून झालाय. तो 2 टेम्पल झालेत आता आमचे. आता आम्हाला पण रूममध्ये जायला गेलो. आता मार्केटमध्ये घुसवलं आहे आम्हाला गुगल मॅपने. गाईज एकदम प्रॉपर आम्ही सांगली एक्सप्लोर मारायला लागलोय. अरे काय गुगल मॅप फुल एन्जॉय करायला लावला आम्हाला रे गुगल मॅपने. आणि इकडे बाईकवाले पण रायडर आहेत घुसतात कसे पण. ते बघा इथे बघ 4 जण झालेत. पैसा वसूल नाही झाला पण बाकीचा सांगलीचा मार्केट पण तर बघितला आम्ही. अजून फिरतोय मार्केटमध्ये. जुना इन्फ्रास्ट्रक्चर हे बघ योदा बुधबंगला तरी पण त्याच्यात कामं करायला लागलेत लोक. हे बघ कुछ भी बोलो पर इकडचे रोड भारी आहेत. मॅप खरोखरचा येडा बनवायला लागलाय. इकडून आता बाईकचा रस्ता आहे. आता इकडून आम्हाला गाडीचा मॅप सांगितलाय. अरे काय अरे जिंदगीत एवढ्या वेळा येडा कुठल्या मॅपने मला तर नाही बनवलाय. काय पुष्पा का माल. डेंजर वाले भूक लागले. पण इकडे काय सिस्टम आहे फक्त रस्ते स्वच्छ आहेत. ज्या ठिकाणी खायची सिस्टम आहे ना तिकडे म्हणजे एवढा चांगला नाही वाटत आहे. तर आता आम्ही रूमवरचे आलोय. पोचल्यात जमा आता 2 मिनिटात रूमवर पोचू आम्ही. सो वैतागवाली जिंदगी चालू झाली आता. हाडवाली भूक लागली मला. मागासपासून बघतोय कुठं एक तर दुकानच बंद राहत आहेत. चांगल्या जागावरची अर्धी दुकानं उघडलीच नाही. त्यामध्ये 26 जानेवारी म्हणून काय. पण आता आम्ही आमच्या रूमवरती जाऊ आणि थोडं पेट पूजा करू आणि आराम करू. के बाद संध्याकाळी परत वाटतं आम्हाला ग्राउंडवर जायला लागणार आहे बहुतेक. सो मम्मी ते काय बोलतात आता बघू. विनायक दादा पण आपल्याला जॉईंट होणार आहे गाईज आज रात्री नाही तर उद्या सकाळी. विनायक दादा पण येईल आपल्या आज रात्रीचे. राजूचे मुताबिक आज रात्रीच येईल विनायक दादा असं सांगतायत. ब्लॉग किती मोठे होत आहेत काय माहिती नाही मला. आता एडिटिंग करायला समजणार नाही. सो आम्ही आता आमच्या रूमवरती पोचलेलो आहे. आम्हाला रात्री त्यात एक आम्हाला स्पेशल रूम अजून देत होता राजूला आणि मला. आधी अवेलेबल नव्हती. आज आपल्याला एक स्पेशल रूम देणार आहे. तो म्हणजे मला पंख्याशिवाय झोप लागतच नाही. सो पंखावाला रूम आज ढूंढेंगे या तो फिर AC वाला देते की नाही वो पूछते. गाइस रूममध्ये आलोय फायनली. आबा गुड नाईट झालाय. आता ऑलमोस्ट 5 वाजलेत आणि आमचा चाय प्यायचा टाइम झालाय. गुड मॉर्निंग झाली तुमच्या भाऊची. चहा नाश्ता केला म्हणजे मॅगी आणि चहा केलेली. तो चाय केली मी खाली आणि थोडासा असाच आळस आलेला. आता तिथून वरती बसलो मी क्लायमेट बघत. क्लायमेट बघा तर गणपती मंदिरात बहुतेक आपल्या व्हिडिओज ब्लर आलेले आहेत असं वाटतंय मला. आता जोपर्यंत मी घरी जाऊन नीट चेक करत नाही तोपर्यंत मला समजत नाही. इथं मोबाईल कनेक्ट करून बघितला तर मोबाईलमध्ये थोड्याशा ब्लर दिसत आहेत. पण आता त्या PC वरती जाऊन मी चेक करीन तेव्हा मला समजेल.
द लॉर्ड आल्टो. तर आम्ही दोघं परत चाललो आता मम्मी त्यांना आणायला. तो जाता जाता आधी आम्हाला ना पेट्रोल भरायचं गाडीत. पेट्रोल भर के हो गए गाइस फायनली. गाइस आता आम्ही मम्मी त्यांना घेतलाय आणि आपल्यासोबत आता विनायक दादा पण आलाय. आता आम्ही चालू रूम वर. A few moments later. काय चुकून व्हिडिओ चालू झाले. आता कॅमेरा वगैरे व्यवस्थित चार्जिंग झालाय आणि आम्ही झोपतोय आता. आम्हाला सकाळी लवकर उठायचं ना, तर आम्ही झोपतोय. गुड नाईट. The next day. सो हे गाईज गुड मॉर्निंग. जसं काय तुम्हाला माहितीच असेल, आज आम्ही चाललोय कोल्हापूरला. तो सगळा आवरलेला आहे तुमचा भाऊ, बघू शकता. फक्त आपल्याला शूज घालायचे. राईस बघायला आलेलो आम्ही. काय लागेल बॅगा वगैरे खालती नेऊन घेऊन आणि गाडीवरती आम्हाला लगेच बांधना पडेगा. आमचा चांगले एक्सप्लोर करून झालेला आहे. जे काय झालं आमच्या सोबत ते तुम्हाला माहितीच असेल. तर ब्लॉग तो पण थोडा मोठा हा होणार आहे. येतानाचा पण मोठा झाला आहे. आता मी इथं आजचा पूर्ण दिवस म्हणजे इथून कोल्हापूरला जायचं आणि कोल्हापूरवरून आपल्या घरी निघायचं आहे. सो आम्ही आता निघालोय. तर आता आम्ही इथून निघतो. तुम्ही बघू शकता मागं बॅगा आल्यात आणि हे मागं भंकस करायला लागलेत. तर त्याच्या आधी लवकर मला जाऊन गाडीवरती बॅगा बांधायच्यात. फायनली बॅगे आमच्यावरती बांधून झाल्यात. एवढा प्रॉपर नाही बसलाय. आमच्याकडे इलॅस्टिक म्हणजे कमी झालेत. आता इलॅस्टिक जाताना कुठेतरी घ्यायला लागतील हे वाले इलॅस्टिक. आता आम्ही निघालोय. आम्ही ऑलरेडी 1 तास लेट आहे वाटतं. आम्हाला निघायचं होतं 7 पर्यंत, 8:30 वाजलेत. तो बॅगे बांधायला थोडा जास्त वेळ झाला, तरी अजून प्रॉपर बॅगे बांधून झाले नाहीत आमच्यावरती. तो तरी पण आम्ही निघालोय. आता इथून आम्हाला दाखवतोय 1.5 तास तरी दाखवतोय. तो आता लवकर लवकर आम्ही कोल्हापूरला निघालेलो आहे. आम्हाला CNG पण भेटलेला आहे. आता आम्ही CNG आणि पेट्रोल दोन्ही इथं फिलअप करून घेऊ. CNGची एक गाडी दाखवते आणि पेट्रोलच्या 3 गाड्या दाखवतात. पण आता पेट्रोल आणि CNG भर के लेना पडेगा. आगे मिलेगा नहीं मिलेगा. इधर मिल रहा है उधर ले डालने का ना बाय. लो गाइस गाड़ी का पेट्रोल CNG फुल एकदम. अजून आम्ही कोल्हापुरात पोचलो नाही. आधी नाश्ता करायला थांबलोय. आम्हाला बॅगे अजून वरती व्यवस्थित नीट बांधायच्या पण आहेत. गाईज आम्हाला नाश्ता आ गया आहे. मिसळ पाव आणि काय धपाटेच आहेत ते पण. धपाटे मेथी पराठा. मेथी पराठा मिसळ पाव तिकडे चालू पण झाले. मम्मीचा पण चालू अभि. नाश्ता झालेला आहे. 1 नंबर नाश्ता होता. ते भावनी धपाटे आणि मेथी पराठा आणि कोल्हापुरी ठेचा 1 नंबर. मी इथं आम्हाला एक हार्डवेअर भेटलाय. तिथे थांबलोय वरती इलॅस्टिक काय काय नाही बघायला. रस्त्याच्या त्या साईडून आहे तो हार्डवेअर. तर वरतून बॅग पण एक लूज म्हणजे लूज झाले आहे, बांधलेले आहे. पडणार वगैरे नाही पण वरती त्याच्यावरती बांधलेली ती आम्ही. ती खालती पडली ही ब्लू वाली बॅग. आता लवकर लवकर ते इलॅस्टिक घेऊन येतील तर आम्हाला परत बांधायला लागेल. बॅग एकदम बांधून झाल्यात. हवा टाईट झाली, गरम व्हायला लागला. आता ऊन पण आहे ना जाम. आता प्रॉपर एकदम लगेच सेट झालाय. आता एकदाच काम फिट झाला का मग नंतर 17 वेळा काढायची गरज नाही. डायरेक्ट आपल्या घरी ठाण्याला आल्यावरतीच. पोचलेलो आहे कोल्हापूरमध्ये. मी आलोय वरती तर पार्किंगला लावायला. पार्किंग आमची सक्सेसफुली झालेली आहे. आणि या इकडे भांडी बिंडी बघत चालल्यात. गाईज आम्ही आता पोचलेलो आहे महालक्ष्मी मंदिराजवळ.
आमचा दर्शन आता करून झालेलं आहे. आता आम्ही थोडासा मार्केट एक्सप्लोर करतोय, मम्मी ते सगळेजण. फ्री चप्पल की शॉपिंग में आए कोल्हापुर में आके. जरा मार्केट फिरून फिरून आम्ही आता टेम्पलेस घेतले. गाईज कोल्हापुरी चप्पल घेतल्या आम्ही 2, 3, 4 घेतल्या. पण आता इथं आलो आणि इकडची स्पेशालिटी नाही नेली तर काय मग फायदा. मी चाललोय परत गाड्या आणायला आणि इथून आम्ही चाललोय ज्योतिबा टेम्पल. आम्ही आता ज्योतिबा मंदिराची इथं पोचलेलो आहे. मित्रांनो, आमचं दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे. अल्ट्रा जम्बो डोसा. काय डोशाची साईज बघा. डोसा झाड्या तुला या आणायला लागेल इथं डोसा खायला. तुझ्यासाठीच म्हणलं तो डोसा. फेल. आम्ही खाणार आहे तांबडा पांढरा रस्सा. आमचा आजचा मेनू, आत्ताचा मेनू आहे तांबडा पांढरा रस्सा आणि कोल्हापुरी चिकन आणि बटर रोटी. आमचा जेवण वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. आवडलं आपल्याला त्याची डिश. 1 नंबर जेवण आमचं झालेलं आहे. आता घर पे 10 रुपये चेंज का रस्ता पकडला. तो काय आता आम्ही निघालेलो आहे हॉटेलवरून सगळेजण. आता मी थोडासा आराम करतो, परत रात्र पण चालवायची. 1 तास आता आबा चालवा लागलाय गाडी. लपडा हो गया इधर इकडं राहिलं. ही बघ गाडी कुठं गेली शेतात. ही बघ आखा थोबाड गेलाय. गाडीचा थोबाड आखा चेमट गेलाय. ही बघ तिकडे पण एक आहे. ही बघ तिकडे तिच्यात डेंजर गाईज. आमचा फास्टॅग बघा मी कुठं ठेवलाय याच्या एवढ्या खाली. तरी पण आता फास्टॅग कट होऊन गेला. त्याचा मेसेज आलाय मला बघा. एवढ्या आतमध्ये ठेवला. एवढी सर्व्हिस तर रस्त्याची करा ना. एवढं फास्ट पैसे घेतात. आता आम्ही इथं चहाचा ब्रेक घेतलाय, स्पेशल चाय. सो आता पूर्ण आमच्या जर्नीमध्ये मला इथं तो भाऊ कोरी चाय बनवून देतोय. कोल्हापूरपासून आबाच गाडी चालवता, म्हणजे आम्ही जिथून जेवून निघालो तिथून. सो आता आबाला चेंज द्यायची बारी आलेली आहे. आणि याच्यानंतर आता पूर्ण घरपर्यंत तुमचा भाऊ चालवणार. 1 साईड नडणार आहे रात्रभर. तो मित्रांनो, आम्ही आता चाय बी पिऊन व्यवस्थित निघालेलो आहे. आमचे ड्रायव्हर चेंज झालेला आहे. आता आबा आराम करतोय आणि तुमचा भाऊ 1 साईड नडणार आहे आता. सो गाईज, एवढाच होता हा ब्लॉग. त्याच्यानंतर काय नाही, आम्ही मध्ये थांबलो एका रस्त्यात आणि जेवण आमचा थोडा पार्सल घेतला. मग घरी आलो आणि गुड नाईट झालो. सो ब्लॉग एंड करायचा विसरलेलो मी, म्हणून आता एंड करतोय. आता ब्लॉग लगेच तुम्ही बघणार आहेत. हा बघा एडिट करून फायनल झालेला आहे. सो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.